नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात मार्केट स्टाईल काजू कतली कशी बनवायची। योग्य प्रमाणात साहित्य वापरून अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची ही काजू कतली बनते। काजू कतली म्हटल्यानंतर याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येणं खूप महत्त्वाचं आहे। याचं मिश्रण अगदी पातळ किंवा जर कडक झालं तर काजू कतली अगदी परफेक्ट बनत नाही। आज आपण एकच अशी खास गोष्ट वापरून ही काजू कतली बनवणार आहे, ज्यामुळे अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच त्याच चवीची काजू कतली बनून तयार होते। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी काजू घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तर काजूच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये आपल्याला साखर घ्यायची। आता काजू कतली बनवण्यासाठी शक्यतो चांगल्या क्वालिटीचे काजू वापरायचे। खूप दिवसांचे जर काजू असतील तर त्यामध्ये थोडासा कडवटपणा आलेला असतो, तर फ्रेश आणि चवीला सुद्धा अतिशय चांगले काजू कतलीसाठी वापरायचे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे काजू काढून घेतले। तर मिक्सरला पल्स मोड वरती चालू बंद करतच याची पावडर करून घ्यायचे। मिक्सर जर कंटिन्यू चालू ठेवून याची पावडर करून घेतली तर याला तेल सुटतं आणि ही पावडर ओलसर बनते। आपल्याला ही पावडर अजिबात ओलसर बनवायची नाही, कारण ही आपल्याला चाळून घ्यायची। तर अशा पद्धतीने पल्स मोड वरती चालू बंद करतच आपल्याला ही पावडर करून घ्यायची। अगदी मोकळी अशी पावडर बनून तयार होते। पिठाच्या चाळणीने आपल्याला ही पावडर चाळून घ्यायची। लक्षात ठेवा, काजू कतलीसाठी जे मिश्रण आपण बनवणार आहे ते अगदी स्मूथ असायला हवं, म्हणूनच ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। आपण याला चाळूनच घेणार आहे। हे पहा, काजूचे जे मोठे मोठे तुकडे राहतील ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर अशा पद्धतीने सगळ्या काजूची पावडर आपण करून घ्यायची आहे आणि चाळून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, ही पावडर जर थोडी जरी ओलसर झाली तर चाळायला येत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काजूची अगदी बारीक पावडर होण्यासाठी काजू कतली करायच्या अगोदर 1 ते 2 तास काजू फ्रीज मध्ये ठेवा। थंडगार काजू मिक्सरला लावले तर अशी मोकळी पावडर बनून तयार होते। जरी काही छोट्या मोठ्या गाठी झाल्या तर हाताने आपण फोडून घेऊ शकतो। तर सगळ्या काजूची पावडर करून घेतली। आता कढईमध्ये अर्धी वाटी साखर घ्यायची। अर्धी वाटी साखरेसाठी पाव वाटी आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचे। लक्षात ठेवा, साखरेच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचे, किंवा साखर बुडेल इतपतच यामध्ये पाणी घ्यायचे, यापेक्षा जास्त वापरायचं नाही। आता सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती साखर आपल्याला विरघळवून घ्यायची। साखर एकदा विरघळल्यानंतर याला एक उकळी काढून घ्यायची। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची। आता मंद आचेवरच आपण याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा। तर त्यासाठी उकळी आल्यानंतर मंद आचेवरच मिनिटभर हे शिजवून घेतलं। थोडासा पाक प्लेटमध्ये घेतला। आता पाक थोडासा थंड झाल्यानंतरच आपल्याला चेक करायचंय, तोपर्यंत कढईतला पाक हलवत राहायचं। तर पहा, 1 मिनिटानंतर हे सिरप थोडंसं चिकट लागायला सुरुवात झालेली आहे, पण अजून आपला पाक बनलेला नाही। पुन्हा 2 मिनिटे हे शिजवून घ्यायचं। मंद आचेवरच हा पाक फक्त 5 ते 6 मिनिटातच बनून तयार होतो, त्यामुळे लक्षात ठेवा, सतत हलवत मंद आचेवरच ही प्रोसेस करायची। पाक जर पुढे गेला तर काजू कतली कडक होऊ शकते, आणि पाक जर कच्चा राहिला तर काजू कतलीचं मिश्रण खूप मऊ होतं आणि कतलीला सुद्धा अगदी मऊ अशी कन्सिस्टन्सी येते। त्यामुळे पाक बनवण्याची प्रोसेस थोडीशी काळजीपूर्वक करायची। तर पुन्हा 2 मिनिटानंतर थोडासा पाक प्लेटमध्ये घेतला। पाक आपल्याला काही सेकंद थंड करूनच घ्यायचा आहे, त्यानंतरच चेक करायचं। थंड झाल्यानंतरच पाकाला एक तार आलेली आहे की नाही ते व्यवस्थित समजतं। तोपर्यंत कढईतला पाक आपल्याला हलवतच राहायचे। प्लेटमधला पाक थोडासा थंड झालेला आहे। आता याला चेक करूयात। तर हे पहा, अंगठा आणि बोटाच्या साहाय्याने हा पाक आपल्याला चेक करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता, याची एक तार बनायला सुरुवात झालेली आहे। अगदी परफेक्ट याची एक तार बनत आहे। लगेचच गॅस बंद करायचा, किंवा स्पॅच्युलाने सुद्धा तुम्ही पाहू शकता, शेवटचा ड्रॉप पडताना एक तार बनलेली दिसत आहे। आता लगेचच यामध्ये काजूची पावडर घेतली, तर थोडी पावडर यामध्ये ॲड करत हे व्यवस्थित हलवत राहायचं, म्हणजे सगळी पावडर व्यवस्थित मिक्स होते, अजिबात गाठी होत नाहीत। ही पावडर आपण चाळून घेतलेली आहे, त्यामुळे यामध्ये छोटे मोठे काजूचे तुकडे राहिलेले नाहीत। तर पाकामध्ये ही पावडर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। एवढ्या साखरेमध्ये ही काजू कतली अगदी परफेक्ट गोड बनते। तर तुम्ही पाहू शकता, याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। हे मिश्रण गरम आहे त्यामुळे पातळ आहे, पण जसं हे थंड होत जातं त्याप्रमाणे हे घट्ट होत जातं। या स्टेपला यामध्ये आपल्याला पाव वाटी मिल्क पावडर वापरायची। तर हीच ती खास गोष्ट आहे ज्यामुळे आपली काजू कतली परफेक्ट कन्सिस्टन्सीची बनेल आणि अगदी मार्केटमध्ये मिळते तशाच चवीची बनेल। मिल्क पावडर घातल्यानंतर लगेचच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। लक्षात ठेवा, गॅस बंदच आहे। हे मिश्रण जसं थंड होत जाईल त्याप्रमाणे घट्ट होत जातं। तर हे पहा, थोडंसं आता हे थंड झालेलं आहे आणि हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। तुपामुळे थोडासा चिकटपणा सुद्धा कमी होतो आणि काजू कतलीला चकाकीपणा सुद्धा येतो, चवीला सुद्धा खूप छान लागते।
तूप टाकल्यानंतर थोडा वेळेस याला मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ असं काजू कतलीसाठी मिश्रण बनवून तयार आहे। आता लगेचच हे एका बटर पेपरवरती किंवा प्लास्टिक शीटवरती काढून घ्यायचं, कारण गरम असतानाच आपल्याला हे थोडंसं मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने जर बटर पेपरवरती काढून घेतलं तर ते मळायला खूप सोपं पडतं। हलक्या हातानेच थोडंसं याला या पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। गरम असतानाच याला या पद्धतीने मळून घेतल्यामुळे ते खूप स्मूथ होतं, अगदी परफेक्ट याला कन्सिस्टन्सी येते। तर हे पहा, अशा पद्धतीने 5 ते 6 मिनिटे फोल्ड करून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। बटर पेपर नसेल तर एखाद्या प्लास्टिकच्या शीटवरती ही प्रोसेस करून घेऊ शकता। तर हे पहा, काजू कतलीसाठी मिश्रण अगदी परफेक्ट बनलेलं आहे। आता यावरती पुन्हा एक बटर पेपर ठेवला। आता लाटण्याच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं। काजू कतली आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटून घ्यायची नाही। तर सुरुवातीला हे गोल आकारामध्ये लाटून घेतलं। तर हे पहा, अगदी स्मूथ असा याचा सरफेस आलेला आहे। आता याला आपल्याला चौकोनी किंवा आयताकृती आकार द्यायचा आहे। त्यामुळे याच्या कडांना स्पॅच्युलेच्या साहाय्याने अशा पद्धतीने आकार द्यायचा, किंवा मोठी जर सुरी असेल तर त्याने सुद्धा हे करू शकता। चौकोनी आकार दिल्यामुळे अगदी व्यवस्थित असे याचे काप करता येतात। पुन्हा यावरती बटर पेपर ठेवला। लाटण्याच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायचं। सगळ्या बाजूनी अगदी एकसारखं होईल असं लाटून घ्यायचं। काप करायच्या अगोदर याच्यावरती चांदीचा वर्क लावून घ्यायचा। आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी सुद्धा चालेल, पण आपण मार्केट स्टाईल काजू कतली बनवतोय त्यामुळे इथे मी चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे। हवं तर अर्धा तास याला असंच सेट करून नंतर याचे काप करून घेऊ शकता। त्यामुळे हे अजून थोडंसं घट्ट होतं आणि याचे काप करायला सुद्धा खूप सोपं पडतं। तर फक्त 10 मिनिटे हे फक्त सेट करून घेतलेलं आहे। लगेचच मी याचे काप करून घेतले। तुम्ही पाहू शकता याचे काप करताना सुरीला हे मिश्रण अजिबात चिकटत नाही, म्हणजे याची अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे। दूध पावडर वापरल्यामुळे हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिळून येतं आणि त्यामुळे काजू कतली चवीला सुद्धा खूप छान लागते। तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी मस्त अशा या काजू कतली बनून तयार झालेली आहे। अर्धा ते पाऊण तासामध्येच ही काजू कतली बनते। तरी हे मिश्रण पूर्णपणे अजून सेट झालेलं नाही। 2 ते 3 तासानंतर हे व्यवस्थित सेट झालं ना की काजू कतली अजून परफेक्ट दिसते। तर हे पहा, मस्त अशी अगदी मार्केटमध्ये मिळते तशी काजू कतली घरच्या घरी बनलेली आहे। चवीला सुद्धा अतिशय छान लागते। साखरेचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट आहे। काजू कतली सेट करण्यासाठी 1 तासभर याला आपण फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकतो, किंवा अर्धा तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर अतिशय सुंदर परफेक्ट कन्सिस्टन्सीची काजू कतली बनून तयार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सुंदर दिसत आहे। यापेक्षा छोट्या आकारामध्ये सुद्धा बनवू शकता। आतमध्ये सुद्धा याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे। तर या दिवाळीला अगदी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने काजू कतली नक्की बनवून पहा। 1 वाटी काजू आपण वापरलेले आहेत आणि एवढी काजू कतली बनवून तयार झालेली आहे। तर हे पहा, एक मी तोडून दाखवत आहे। हे पहा, आतून सुद्धा अगदी परफेक्ट याची कन्सिस्टन्सी आहे। जास्त मऊ सुद्धा नाही किंवा जास्त कडक सुद्धा नाही। पाक जर पुढे गेला तर काजू कतली मात्र कडक बनू शकते। त्यामुळे पाक बनवताना थोडासा लक्षपूर्वक बनवा, म्हणजे काजू कतली सुद्धा अगदी परफेक्ट बनेल। हे पहा, हातामध्ये घेतल्यानंतर समजतं मऊ आहे पण चिकट अजिबात नाही। तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा, घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।